आणि इथं डायरेक्ट बघितलं असं शिव्या बिव्या सगळं झालं. शेवट झाला मागाशी कॉम्पिटिशनला. बरं वादळात पाऊस म्हणजे वादळ चाललेला अक्षरशः आणि त्यात चाललेला एपी आउटलाईन वर्सेस पॉवर प्लसचा धिंगाणा. म्हणजे त्या दोघांना वादळ पण रोखू शकत नाही असं दोघं आहे. काय बरोबर या दोघांचा विषयच आहे काय रे. कुठला साऊंड चेक आणि कुठलं काय. दोघं एकमेकांच्या पुढे आली की डायरेक्ट कॉम्पिटिशनच होणार आहे. म्हणजे मी रील्स हॅलो नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती. आणि तुमचा भाऊ आईच्या गाव बेलू कसला थांबा. आणि तुमचा भाऊ इथं थांबून आज व्हिडिओ चालू करतो. हे काय आहे मलाच नाही माहिती. म्हणजे शेत आहे एवढं तर माहिती आहे, पण इथं उभारून तुमचा भाव सुरुवात करतोय आजच्या आपल्या ब्रँड न्यू कॉम्पिटिशन व्लॉगला, जो असणार आहे इंगरूळ 32 शिराळा इथं यात्रेनिमित्त लागणारे डेंजरवाले साऊंड सिस्टीम्स. आणि हे साऊंड सिस्टीम कसे असतात हे तुम्हाला बघायची गरजच नाही, कारण की लास्ट इयर आपण इथं व्लॉग केला जो की शेवट झालं आणि त्याला व्ह्यूज चांगले होते. मला आता हे समजून झालं आहे हल्लीच्या व्लॉग्सला व्ह्यूज काय येणं झालेत ब्रोज अँड सिस्टर्स. कारण की आता तुम्हाला बघायची सवय झाली ना, जास्त कॉम्पिटिशन्स वगैरे कंटिन्यू शो होत आहेत, त्यामुळे मे बी असा सीन असेल. मला पण तसंच वाटतंय, कारण की मला पण कंटाळा येतो ना कंटिन्यू शो असले की सारखं कॉम्पिटिशन वगैरे. तसंच काय तर झालं असेल. पण जर बघत असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, त्याने व्हिडिओ व्हायरल जातात. तुमच्या 1 सेकंडच्या कामामुळे मला फायदा होतो. सो प्लीज आणि सबस्क्राईब पण करा. 50,000कडे जायचं आहे. सो स्वागत तुमचं आहे तुमच्या लाडक्या भावाच्या ब्रँडेड चॅनलवरती, ज्या आमचा ब्रँड मालक तुमचं स्वतः स्वागत करत आहे वन साईडपणे. आता वन साईडपणे आता मी ब्रँड हे का म्हटलं, हे आहेत काही गोष्टी समजणेवाले को इशारा कॉफी. मित्र बुकला म्हणून वाघाला पण बुकायची गरज नसतो. समजणेवाले को इशारा कॉफी. हा आता कॉफीवरनं आठवलं की कॉफीचं टाइम झाले, म्हणजे वाजले आहे 3 साडेतीन आणि इतक्या लवकर मी चाललोय इंगरूळ इथे, कारण की तिथं होते दुपारचे कॉम्पिटिशन्स, साईड बाय साईड साऊंड टेस्टिंग बाय आणि त्याच्यानंतर कॉम्पिटिशनचा विषय. सो तिथं आज साऊंड आहेत भरपूर असे. एपी आउटलाईन, पॉवर प्लस, JHMच्या जागी MD लागलाय. टायगर होता तो कॅन्सल होऊन दुसरा कोणता तर लागणार आहे असं मला समजलं. आणि बाकी पण आहेत भरपूर, असं मला नाव आठवत नाही. कुणी बुरा वाटके मतलो असा विषय आहे. मी सांगतो तुम्हाला, लिस्टचा फोटो टाकेन. सो मी आत्ता एकटाच चाललोय, तिथं जाऊन बघू कोण भेटतंय कोण नाही, कारण की ते गाव आहे आपलं एकदम खास, कारण की आपण तिथं व्हिडिओ केले त्यामुळं इज्जत त्या गावाला. पण दमलो मी, जातो आता भेटतो. एकटा चाललोय त्यामुळे माणसं म्हणतील ह्याला खुळे लागले का एकटा बडबड बसलाय. सो लेट्स गो, जाऊन भेटतो डायरेक्ट इंगरूळमध्ये. आज कित्येक वर्ष झालं ह्या साऊंड लाईन मध्ये काम करतोय. किती वर्ष झालं आपण ह्या गावात व्लॉग शूट करतोय किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याच गावात व्लॉग शूट करतोय. हा विचार करत असताना अचानक आबाळानं गडगडाट दिला आणि मला जणू एक वॉर्निंगच दिली की आजच्या शोला काहीतरी भयानक आणि ते पण भर पावसात होणार आहे. तेव्हा मला या गोष्टीची इतकीशी चावल लागली नाही, पण पाऊस चालू होईल या भीतीने मी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी निघालो होतो इंगरूळच्या दिशेने. आणि जाता जाता हे स्नॅपशॉट इंगरूळ 4 किलोमीटर हे जेव्हा मला दिसलं तेव्हा माझ्या डोक्यात आलं मारुतीचं डोंगरवाडीमधील मंदिर, कारण की आज दिवसच होता हनुमान जयंतीचा. सो जाता जाता बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण की आपले देव म्हणजे आपल्या या जागा बघा ना किती खतरनाक आहेत. नेक्स्ट लेवल, नुसते रस्ते आहेत, वर आभाळ वाजते. इथून जर मला कुणी उचलला ना, कुणाला कान खबर व्हायची नाही रे की मला इथून उचलला आणि मी कुठं गायब झालो. इच्छा गावात वेगळाच विषय आहे इथं. मी माझ्या सुसू ब्रेकसाठी इथं थांबलेलो. सुसू ब्रेक इज इम्पॉर्टंट. एकटा असू दे दुखटा असू दे, मला सुसू ब्रेक लागतो.
आणि हे बघा ड्रॅगन फ्रूटचा भाव. सो मी हेच म्हणत होतो की इथून जर मला कोणी उचलला तर कोणाला कानोकान खबर राखायची नाही. पण असू दे, चला भारी वाटलं इथे येऊन, छोटीशी खिंड. सो लाईक केलं नसतं तर लाईक करा चॅनलला, सबस्क्राईब केलं नंतर सबस्क्राईब करा. मी पोचतोय इंग्रोमध्ये, झटमध्ये पटमध्ये. सो चला जाऊया. गाईज लफडा झाला, पाऊस पडायला लागला इथं आता. मला समजा वन साईड पाऊस पडायला नाही, वन साईड. मी बघतो पोचतो तिथं आणि बोलतो पाऊस नको रे, मजा जाईल सगळ्या शोची. साऊंड चेक चालू आहे पण त्याचा, थांबा. भावांनो, या दोघांचा विषयच आहे काय रे, कुठला साऊंड चेक आणि कुठलं काय. दोघं एकमेकांच्या पुढे आली की डायरेक्ट कॉम्पिटिशन होणार आहे. म्हणजे मी इन्स्टाला रील टाकलेली की भाई भाई लागून परत कॉम्पिटिशन होणार. सो ते हेच गाव. आता इकडनं पाठीमागनं पॉवर प्लस पण रिवर्स टाकला, एपी आउटलाईन पण रिवर्स टाकला. माहोल तर सेट आहे, पब्लिक आहे. सो आता बघूया बाय बाय वाजतंय का डायरेक्ट कॉम्पिटिशन होतंय. साऊंड चेक तर काय नाहीच. सो लेट्स गो.
उभ्या पावसात चाललेलं ह्या आर्च रायव्हलचं कॉम्पिटिशन अचानक वेगळ्याच मोडला गेलं आणि त्यामध्ये नंतर काय झालं ते तिथं उपस्थित असलेल्या सर्व पब्लिकनं बघितलं आणि त्याची इंस्टाग्राम व्हॉट्सअपवरती पण भरपूर चर्चा झाली. आता सीन असा आहे, ह्या गोष्टीवरून व्ह्यूज आणि लाईकसाठी हे व्हिडिओ टाकणं मला नाही बरोबर वाटत. मी तिथं पावसात भिजून शूट केलं हे मला मान्य आहे, माझी मेहनत आहे, पण ही गोष्ट आपल्या साऊंड लाईनला कुठे ना कुठे कधी ना कधी धोक्याचीच आहे. सो इथून पुढचे जो व्हिडिओ होतं ज्यामध्ये एकमेकांना शिवीगाळ झाली, ऑफकोर्स एपी आउटलाईनकडून तो काल पण तुझा बाप होतो आज पण तुझा बाप आहे हा डायलॉग पडला, पॉवर प्लस कडून काही शिव्याच पडल्या. सो ह्या दोन्ही गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही. मला ह्या गोष्टीचा गर्व आहे की मी तिथं जाऊन शूट जरी केलं तरी पण ह्या गोष्टी मी माझ्या व्ह्यूजसाठी आणि लाईकसाठी यूज नाही करणार, कारण ह्या गोष्टींमुळे साऊंड लाईनला धोका येऊ शकतो. सो कोणाला ह्यातून भावना दुखवल्या असतील तर सॉरी, पण हा माझा पर्सनल निर्णय आहे. सो इथून पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. लाईक केलं नसतं तर लाईक नक्की करा. One hour later. भावना एक वेगळी सकाळ झाल्यासारखं वाटायला लागली आणि मी आज कधी नाही ती सनस्क्रीन लावून असतो, ऊन असते म्हणून पावसानं भिंगाला गेलाय बघा. जसं कॉम्पिटिशन चालू झालं तसं पाऊस पण चालू झाला. बाकी बघा पॉवर प्लस आहे तिकडं, बहुतेक आता कॉम्पिटिशन चाललंय. जाऊया का काय करूया समजा काय करायचं. सो पावसामुळे मगाशी कॉम्पिटिशन थांबलं आणि मला या गावात असा विषय करायला सांगितलेला, बाय बाय कॉम्पिटिशन होता आणि इथं डायरेक्ट बघितलं असं शिव्या बिव्या सगळं झालं. क्या बड़ा तो सबसे दम बड़ा. वातावरण शांत झालंय सध्या तरी, पावसामुळे एकदम थंड पडले, कारण की मगाशी लयच पेटलं वातावरण. तुम्ही बघितलं असेल काय काय झालं. त्या गोष्टी मी तर नाही काय बोलत, तर असू दे, आपलीच साऊंड लाईन, आपलंच दाट आणि आपलं जोड असा विषय होतो. दोन्हीकडनं पण डायलॉग पडला, सगळा विषय झाला, त्यामुळे काही विषय नाही. पण पाऊस पडला त्याच्यानंतर, त्यामुळं वातावरण एकदम असं शांत झालंय, थंड झालंय. मला पण थंडी वाजवली कारण भिजलोय वन साईड, भिजून वाळलो सुद्धा. सो आता साऊंड तर बंद, पॉवर प्लस फक्त थांबलाय, चाललाय. बघूया आता कुठं जायचं, पुन्हा साऊंड चेक मिळतो वगैरे काय होते. लेट्स गो. भावनं लय बेकार थंडी वाजायला लागल्या मला तर, इतका घरातलं इतका भिजलोय की शेवट विषय झाला. आणि मी जे म्हटलं बाई बाईचं ते मला काही माहित नाही काय होईल ते होईल. पुढे एमडी साऊंड आलाय आणि तिकडे साई ऑडिओ पण आहे, ते दाखवायला मी निघालोय. तुम्हाला दाखवतो बघा, कॅमेराची क्वालिटी अशी का झाली. थांब्या मग इथं कॉम्पिटिशन. पुढं बरोबर पुढं होत भावने एमडीनं मला धप्पा दिला. धप्पा टॉप पण मोठा आहे, माझ्या कानात काय नव्हतं बरोबर आहे ना टॉपच्या. सो विषय असा आहे, मी निघालेलो साईकडं, पण इथं एमडी आणि एपी आउटलाईन जवळ जवळ आहेत. सो यांचं कॉम्पिटिशन होऊ शकते. सो बघू, चला त्या दोघांचं कॉम्पिटिशन होते कारण परत साईकडे जाऊया. आणि भावानी सांगतोय, ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांना कळालंच असेल, पण या गावात जे आत्ता पोरं या लागलेत ना त्यांनी लय काय काय मिस केलं. शेवट झाला मगाशी कॉम्पिटिशनला, भर वादळात पाऊस, म्हणजे वादळ चाललेलं अक्षरशः, आणि त्यात चाललेला एपी आउटलाईन वर्सेस पॉवर प्लसचा धिंगाणा. म्हणजे या दोघांना वादळ पण रोखू शकत नाही, असंही दोघं आहेत. काय वरत भाऊ. सो
आता वादळानंतरची शांतता झाली, पावसानं पण गार केले, दोन्ही पण साऊंड आता शांत आहेत. आता परत कॉम्पिटिशन होणार ही तर गॅरंटी आहे, पण आता एमडी आणि एपीचं व्हायला लागले, ते कव्हर करूया आणि परत मी बाकी साऊंड टाकतो. आम्ही लावू सिरम बिरम सनस्क्रीन लावलं होतं उन्हाचा शो आहे म्हणून, पाक धुवून काढला रे पावसानं धुवून. गावात शिवीवर मध्ये विषय मला कारण पहिल्याच कॉम्पिटिशन आता एपी आउटलाईन वर्सेस एम. भावनो अनेकदा पाऊस आलाय आता तर काय बोलतोय.
पाठीमानं साई आलाय तिथं एपी आउटलाईन आहे, एम डी गेला आता बहुतेक साई आणि एपी आउटलाईनचं कॉम्पिटिशन होईल. पाऊस परत एकदा आलाय त्यामुळे आता तर मला त्या आजारीचं कारण एकदा भिजून वाढलं दुसऱ्यांदा भिजून भावनो साईचं आणि एपीचं कॉम्पिटिशन नाही झालं, पोलीस गाडी आली तो मी भिजलोय बघा कसं झालं चोरू, पण आता ऑप्शन नाही, जाऊ दे. बघ आता आतलं साऊंड दाखवतो मी तुम्हाला एकदा आणि त्याच्यानंतर ठरवू काय करायचं, कारण की पाऊस तर लय डेंजर आहे, गारच अक्षरशः गारच. Rushi. बहुतेक भावनू गावात कॉम्पिटिशन नाही करायचं असं सीन झालं. माझा आवडतं गावात या चौथं कॉम्पिटिशन यावंच काय असं वाटतं.
Start. भाऊन सगळं साऊंड आता लाईनला लागलेत. कॉम्पिटिशनचं काय आयडिया नाही मला होईल का नाही. अजून एक साऊंड नवीन आलाय गावात असं कळालंय, मावळ केसरी. सो बघूया त्याला पण जाऊन. राज्य के जंगल में चुनाव होते इसे मावळ केसरी आज मित्रांनो भाऊन बच्चा पार्टीला फिरून आता आपण निघालोय, कारण की 8 पर्यंतच परमिशन आहे, 7 वाजलेत आणि पोलीस पण आहे. सो आता कॉम्पिटिशन होईल असं वाटत नाही. सो जाऊया आता. झालं तरी बस. दुपारी आपण राडा बघितलाय, शेवट बघितलाय, त्यामुळे काही विषय नाही. मी आता चाललो इंग्रोमधून, कारण की पाऊस कंटिन्यू चालू आहे. तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये दिसत नसला ना, कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू भिजतोय. त्यामुळे आता आजारी पडायचे विषय आहे. तरी पण निघतोय आता मी. झालं कॉम्पिटिशन तर ठीक, नाही झालं तर ओकेच. सो भेटतो थोड्या वेळ. 1 hour later. दिस इज द नेक्स्ट डे. मी काल शोवरून आलो, जसं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये 7च्या दरम्यान मी त्या शोवरून निघून आलो. त्याच्यानंतर जे झालं ते लय मोठा धिंगाणा झाला असं मला कळालं आणि मला पश्चाताप झाला, कारण मी निघाल्यानंतर जस्ट 15 ते 20 मिनिटांना ते कॉम्पिटिशन स्टार्ट झालं. मूळ काही नाही, पण असू दे, मेडिकलचं काम होतं त्यामुळे मी निघलेलो. आपल्याला तिथले व्हिडिओ भेटले. आता ऍक्च्युली सेंटर नसेल त्या व्हिडिओमध्ये, कारण माझा भाऊ तिथं होता मौजूद, त्यांनी मला शूट करून ते दिलेत आणि तो आपल्यासारख्या सेंटरला वगैरे नाही जाऊ शकत, त्यामुळे त्यांनी जेवढं दिलं ते मी या व्हिडिओमध्ये ऍड केलं आहे लास्टला.
त्यामुळे जे लास्टचे व्हिडिओ होते ते माझ्या भावानं शूट केले ते. सो त्या कॉम्पिटिशनला सेंटर नसलं तर चिडू नका. पण गावात रात्री त्या कॉम्पिटिशन झालं डेंजर लेवलचं, दुपारी पण झालं, ज्याच्याबद्दल मी जास्त नाही व्हिडिओमध्ये दाखवलं. जर मला पाहिजे असतं तर मी तो व्हिडिओ दाखवून इंस्टावर त्याची हवा करून लाईक्स, फॉलोअर्स, शेअर्स घेतले असते, सबस्क्रायबर वाढले असते माझे थंबनेलला त्याबद्दल टाकून की शिव्या झाल्या असं झालं. पण नाही दाखवायचं मला, कारण की साऊंडलाईनला त्या गोष्टीमुळे धोका आहे. सो हा विचार करून मी ते व्हिडिओ नाही टाकले. कोणाला वाटत असेल की मी ते टाकावे तर त्यांना सॉरी, आणि ज्यांना वाटत होतं की नाही टाकावं त्यांना काहीच विषय नाही, मी टाकले नाही. सो असंच आहे मी आणि असंच राहीन मी. साऊंडलाईनसाठी तर चांगली गोष्ट व्हावी अशीच अपेक्षा आहे. कॉम्पिटिशन वगैरे मला आवडतं, पण ते इतक्या लेवलला पण नको की साऊंडलाईन बंद पडावी. सो हा विषय आहे. सो व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा. तुम्ही लाईक करत नाही नल्ल्यांनो, पहिल्यासारखे व्ह्यूज येणं झाले. तुम्हाला, मला माहिती आहे तुम्हाला आता लगेच इंस्टावरती बघायला मिळतं, युट्यूबवरती लगेच व्हिडिओ टाकतात पोरं नवीन आलेले. पण तुम्ही विसरू नका, ज्या काळात तुम्हाला काहीच बघायला नव्हतं तेव्हा तुमचा भाव दाखवत होता. मला सपोर्ट आहे, मला एनी टाइम कुठे जरी गेला तर सपोर्ट मिळतो. पण ते व्हिडिओज मधून पण दाखवा. सबस्क्रायबर मला 50,000 लवकर पाहिजे, सबस्क्राईब करा. मला काही माहिती नाही. सो थँक्यू, सपोर्ट असं नाही. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय साऊंडलाईन.